आवाज ऐकू येतो ना? हाँ. The partial pressure of carbon dioxide of blood entering the pulmonary capillaries is 45 mm of Hg. बघा मी काय म्हणतो, the partial pressure of carbon dioxide of blood entering the pulmonary artery म्हणजे पल्मनरी कॅपिलरीज मध्ये, सॉरी, पल्मनरी कॅपिलरीज मध्ये असलेले कार्बन डायऑक्साइड, पल्मनरी कॅपिलरीज मध्ये असलेल्या कार्बन डायऑक्साइडचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे? 45 mm of Hg आहे. while the partial pressure of carbon dioxide in alveolar air is 40 mm of Hg. बघा आपण डायग्राम मध्ये बघूया. हे जे काय आहे, हे कार्बन डायऑक्साइडचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे? 45 mm of Hg आहे. ओके, मर्क्युरी बरोबर हे करता ना, आणि इथं कॉन्सन्ट्रेशन किती आहे? 40 mm of Hg आहे. सो बाहेर आहे 45. वी आर टॉकिंग अबाउट कार्बन डायऑक्साइड कॉन्सन्ट्रेशन. बाहेर आहे 45, आत आहे 40. आत म्हणजे कुठे? अल्व्हिओलर स्पेस मध्ये. सो ऑब्विसली काय होणार? हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन कार्बन डायऑक्साइड इकडनं काय केलं जाणार? बाहेर पडणार. ओके, so the partial pressure of carbon dioxide of blood entering the pulmonary capillaries, pulmonary capillary मध्ये येणाऱ्या ब्लडचं पार्शियल प्रेशर किती आहे? 45 mm of Hg आहे. while the partial pressure of carbon dioxide in the alveolar air, alveolar air मध्ये किती आहे? तर ते 40 mm of Hg आहे. so due to this difference the carbon dioxide diffuse from the capillaries into alveolus. डायग्राम मध्ये बघूया. इकडे आहे 45 mm of Hg पार्शियल प्रेशर, इथे आहे 40 mm of Hg पार्शियल प्रेशर. वी आर टॉकिंग अबाउट ओनली कार्बन डायऑक्साइड. सो ऑब्विसली हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन असल्यामुळे याच्यामध्ये असलेलं म्हणजे ब्लड कॅपिलरीज मध्ये असलेल्या कार्बन डायऑक्साइड जास्त आहे. कुठे? तर अल्व्हिओलर एअर मध्ये तो 40 आहे आणि बाहेर 45 आहे. बाहेर 45 असल्यामुळे 45 कडनं 40 कडे हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन कार्बन डायऑक्साइड डिफ्यूज होणार. सो ड्यू टू दिस डिफरन्स द कार्बन डायऑक्साइड डिफ्यूज फ्रॉम हायर कॅपिलरीज इनटू अल्व्हिओलस. कॅपिलरीज मधनं अल्व्हिओलस कडे कार्बन डायऑक्साइड काय होणार? डिफ्यूज होणार. सो आता हा कार्बन डायऑक्साइड बघितला. आपण ऑक्सिजन बघूया. सिमिलरली the partial pressure of oxygen in blood in the pulmonary capillaries. आता पल्मनरी कॅपिलरीज मध्ये ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे किंवा ऑक्सिजनचं पार्शियल प्रेशर किती आहे? द पार्शियल प्रेशर इज 40 mm of Hg while the alveolar blood is 104 mm of Hg. alveolar blood मध्ये, सॉरी, पल्मनरी कॅपिलरीज मध्ये 40 आहे. तर अल्व्हिओलर ब्लड जे आहे इट इज ऑफ 140 mm of Hg. आता होणार काय? तर ड्यू टू दिस डिफरन्स the oxygen get diffused from alveoli to the capillaries. बघा आता बाहेर जे आहे, बाहेरनं घेतलेला जो ऑक्सिजन आहे, बरोबर ना, या ऑक्सिजन आहे 104 mm of Hg. आज जे ब्लड आहे, बघा मी काय म्हणतो, डिऑक्सिड ब्लड, ह्याचा अर्थ असा नाही होत की कार्बन डायऑक्साइड काय ऑक्सिजन नाहीये. कार्बन डायऑक्साइडचं प्रमाण जास्त आहे, ऑक्सिजनचं प्रमाण कमी असतं. व्हेन आय से ऑक्सिडेटेड ब्लड, ह्याचा अर्थ ऑक्सिजनचं प्रमाण जास्त आहे, कार्बन डायऑक्साइडचं प्रमाण कमी आहे. सो ह्या ब्लड मध्ये म्हणजे डिऑक्सिड ब्लड मध्ये काय असणार आहे? तर ऑक्सिजनचं प्रमाण कमी असणार आहे. ते किती आहे? 40 mm of Hg आहे. तर बाहेरनं घेतलेला जो इनहेल केलेला एअर आहे त्याच्यामध्ये किती आहे? 104 mm of Hg आहे. तर 104 mm असल्यामुळे काय होणार आहे? तर बाहेरनं जे ब्लड आहे, ह्याच्यातनं जे ब्लड आहे, सॅक मध्ये साठवलेलं जे ब्लड आहे, हे ब्लड, सॉरी, सॅक मध्ये साठवलेला ऑक्सिजन आहे, हा ऑक्सिजन कुठे जाणार? अल्टिमेटली ब्लड मध्ये जाणार. इथे 104 आहे, इथे 40 आहे. इथे 104 आहे, इथे 40 आहे.
इथं 104 आहे, वी आर टॉकिंग अबाउट ऑक्सिजन, इथं 40 आहे. सो ऑब्विसली 104 कडनं 40 कडे हायर कॉन्सन्ट्रेशन लोअर कॉन्सन्ट्रेशन कडे ऑक्सिजन डिफ्यूज होणार फ्रॉम अल्व्हिओलाई टू दी कॅपिलरीज. सो दिस इज एक्सटर्नल रेस्पिरेशन. हे आपण एक्सटर्नल रेस्पिरेशन बघितलं, म्हणजे इथं फक्त एक्सचेंज ऑफ गॅसेस झाले किंवा डिफ्युजन झालं. इथपर्यंत सगळ्यांना कळलं? इथपर्यंत सगळ्यांना कळलंय का? ओके. त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके. सो आपण हे बघितलं एक्सटर्नल रेस्पिरेशन. नाव आपण आता जाऊया इंटरनल रेस्पिरेशन कडे. नाव इंटरनल रेस्पिरेशन ना, हा ऍक्च्युली स्पेशली पार्ट आहे इंटरनल रेस्पिरेशनचा. हा थोडासा किचकट आहे. हा, व्यवस्थित कॉन्सन्ट्रेशन देऊन ऐका. कळलं नाही तर मला विचारा. इंटरनल रेस्पिरेशन म्हणजे काय माहितीये का? तर हा जो काय आता कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन ब्लड मध्ये गेलाय, तो सेलमध्ये पोचवायचा आणि सेलमधनं कार्बन डायऑक्साईड परत आरबीसी पर्यंत आणायचा, सॉरी अल्व्हिओलाई पर्यंत आणायचा. दॅट इज कॉल्ड एज इंटरनल रेस्पिरेशन. The two main components of blood involved in the transport of respiratory gases, that is CO2 and O2, are the RBC and plasma. म्हणजे थोडक्यात हे ट्रान्सपोर्ट कोण करतं? तर ट्रान्सपोर्ट करण्यासाठी दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. एक म्हणजे रेस्पिरेटरी गॅसेस. रेस्पिरेटरी गॅसेस कोणते? कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजन. आणि दुसरा आरबीसी, जो प्लास्मा मध्ये असतो. हे जे काय इंटरनल रेस्पिरेशन आहे, हे दोन पार्ट मध्ये होतं. बघा, ऑब्विसली अल्व्हिओलस कडनं ब्लड जे ऑक्सिजन जो आहे तो ब्लड मध्ये आलाय. सो हा ऑक्सिजन ट्रान्सफर करायचा सेल पर्यंत विथ हेल्प ऑफ रेस्पिरेटरी पिगमेंट कॉल्ड एज हिमोग्लोबिन. सो वन इज ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन फ्रॉम lungs to cell, and second one is transport of carbon dioxide from cell to lungs. तर यातला पहिला आपण पार्ट बघणार आहोत, ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन. तुम्हाला अगदी ढोबळ भाषेत सांगायचं झालं तर असं आपण सांगू शकतो की यू नो दॅट द hemoglobin has greater affinity towards oxygen. So hemoglobin combine with oxygen to form oxyhemoglobin, that is HbO2. You also know one molecule of hemoglobin combine with 4 molecule of oxygen and form oxyhemoglobin. Now this oxyhemoglobin reach to the cell where it get dissociated. Hb remain outside and oxygen enter into the cell. That is called as transport of oxygen. Second one is transport of carbon dioxide. Now metabolic activity is going on in the cell. Now whatever the carbon dioxide which is formed in the cell, that carbon dioxide enter into the blood. Now this carbon dioxide combine with hemoglobin to form carbaminohemoglobin and ultimately reach to the lungs. पण जो दूसरा जो पार्ट आहे ना, ट्रान्सपोर्ट ऑफ कार्बन डायऑक्साईड, हा फक्त हिमोग्लोबिनने होत नाही, तो 3 पार्टने होतो. त्यातला जवळजवळ 70% कार्बन डायऑक्साईड आहे हा बायकार्बोनेटच्या फॉर्म मध्ये येतो. ते आपण पुढे बघूया. काही थोड्या प्रमाणातच फक्त हिमोग्लोबिन बरोबर कंबाईन होतो आणि एकदम कमी प्रमाणात प्लास्मा बरोबर कंबाईन होतो. हा दुसरा पार्ट आहे. आपण पहिला पार्ट बघूया. तर पहिला पार्ट आहे ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन. बघा, द ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन, एक मिनिट.
दोन्ही खिडकी उघड. Now first part we discussed, that is transport of oxygen. Now transport of oxygen, of the total oxygen transported, only 3% is transported in dissolved state by the plasma. पूर्ण ऑक्सिजनच्या ट्रान्सपोर्ट पैकी फक्त 3% जो काय ऑक्सिजन आहे इज डिझॉल्व स्टेट बाय द प्लास्मा. म्हणजे प्लास्मा मध्ये फक्त 3% मिक्स होतो, बाकी सगळा हिमोग्लोबिन बरोबर पकडतो तो हिमोग्लोबिनला. Now, the remaining 97% is bounded to hemoglobin, that is HB, present in the RBC. 100%पैकी 97% आरबीसी बरोबर कंबाईन, म्हणजे आरबीसी मधलं हिमोग्लोबिन कंबाईन होतो आणि 3% प्लास्मा मध्ये डिझॉल्व्ड होतो. Hemoglobin acts as a respiratory carrier. Okay, it has high affinity for oxygen and combine with it to form oxyhemoglobin. One molecule of HB has 4 Fe++ ion, each of which can pick up the molecule of oxygen, that is O2. So HB plus 4 molecule of oxygen gives HB4O2. Now oxyhemoglobin is transported from lungs to the tissue where it readily dissociate and release oxygen. बघा अल्व्हिओलाई मधनं बाहेर पडलेलं ब्लड आहे बरोबर ना. अल्व्हिओलाई मध्ये अल्व्हिओला बाहेर पडलेलं ब्लड ऑक्सिजन जे ऑक्सिजन आहे ते ब्लड मध्ये जाणार. अल्व्हिओलाई मधनं बाहेर पडलेलं ब्लड, बाहेर पडलेला ऑक्सिजन हा पल्मोनरी कॅपिलरीज मध्ये गेला. हा ऑक्सिजनने 4 ऑक्सिजनच्या मॉलिक्यूलला हिमोग्लोबिनने पकडलं, म्हणजे आयर्नने पकडलं, ऑक्सी हिमोग्लोबिन तयार झालं. हे सगळं ऑक्सी हिमोग्लोबिन शेवटी येणार कुठे, सेलकडे येणार. पण सेलकडे यायच्या अगोदर हे HbO2 जे असोसिएट झालेलं होतं ते डिसोसिएट होतं. डिसोसिएट होऊन HB बाजूला बाहेर राहतो आणि ऑक्सिजन आत घुसतो. आत कुठे जातो, सेलच्या आत जातो. वेरी रेडीली डिसोसिएट टू रिलीज O2. O2 रिलीज होतो. सो HB4O2 हे असोसिएशन झालं, हे डिसोसिएट होऊन तयार होणार HB+4O2. However, the degree of saturation of HB with O2, हे HB आणि O2 चं जे सॅच्युरेशन आहे ना, हे डिपेंड अपॉन O2 टेन्शन. म्हणजे O2 च्या टेन्शन वरती किती O2 आहे ह्याच्यावरती डिपेंड करतं. त्याला म्हणतात PPO2. ओके, त्याला त्या टेन्शन, दॅट इज कॉल्ड एज PPO2, पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन, दॅट इज PPO2. हे कशावर डिपेंड करतं, तर ऑक्सिजन आणि हिमोग्लोबिनच्या म्हणजे डिग्रीवरनं, डिग्री ऑफ सॅच्युरेशन ऑफ HB, किती HB मॉलिक्यूल किती ऑक्सिजनला पकडतोय. हे पकडण्यासाठी त्या O2चं टेन्शन म्हणजे O2चं कॉन्सन्ट्रेशन किती आहे. उदाहरणार्थ एखाद्याला ऑक्सिजन डिमांड जास्त आहे तर हिमोग्लोबिन ऑक्सिजन जास्त पकडणार. एखाद्याला ऑक्सिजन कमी हवा आहे म्हणजे जास्त जेव्हा ऍक्टिव्हिटी करतो आपण त्यावेळेला वी रिक्वायर्ड मोर एनर्जी. सो ऍट दॅट टाइम वी इनहेल मोर ऑक्सिजन. आपले रेस्पिरेशन रेट वाढलेले असतात, सो ऑक्सिजन आपण इनहेल करतो. सो ऑक्सिजनचं टेन्शन वरती डिपेंड करतो, दॅट इज कॉल्ड एज PPO2. 100% सॅच्युरेशन इज रेअर. परत सांगतो मी, 100% सॅच्युरेशन कधीच होत नाही. मॅक्झिमम सॅच्युरेशन ऑफ 95% to 97%. मॅक्झिमम ऑक्सिजन 95 to 97% सॅच्युरेट केला जातो ऍट PPO2 इन अल्व्हिओलाई, दॅट इज 100 mm of Hg. PPO2 म्हणजे पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन अल्व्हिओलाई मधलं 100 mm of Hg एवढं होतं. ओके, सो दॅट इज कॉल्ड एज मॅक्झिमम सॅच्युरेशन. जरी मी तुम्हाला सांगितलं ऑक्सिजन आत जातो, कार्बन डायऑक्साईड, तरी मॅक्झिमम ऑक्सिजन आत जात नाही. तर जेवढी डिमांड, जेवढं रिक्वायरमेंट आहे बरोबर ना, दॅट इज कॉल्ड एज सॅच्युरेशन करण्याची जी कॅपॅसिटी आहे तेवढ्या कॅपॅसिटीचा आत जातो तो. सो डिग्री ऑफ सॅच्युरेशन डिक्रीजेस विथ द ड्रॉप ऑफ PPO2, दिस बिंग द डिसोसिएशन ऑफ HbO2. हे जे काय डिग्री ऑफ सॅच्युरेशन आहे हे डिक्रीज विथ द ड्रॉप ऑफ PPO2. म्हणजे PPO2 जर कमी झालं, पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन जर कमी झालं तर हिमोग्लोबिन ऑक्सिजनला परत पकडतो, परत डिसोशिएट करतो बरोबर, आणि डिसोशिएट करतो आणि ऑक्सिजन पकडायला परत जातो. HbO2 हा डिसोशिएट होतो आणि परत ऑक्सिजनला पकडायला, कारण ऑक्सिजनची डिमांड जास्त आहे आता. सो ऍट 30 mm ऑफ PPO2 म्हणजे 30 mm ऑफ Hg ऑफ PPO2, 30 mm ऑफ Hg ला म्हणजे पार्शियल प्रेशर ऑक्सिजनला 50% सॅच्युरेशन होतं, कॅन बी मेंटेन, 50% कॅन बी मेंटेन. नाउ द रिलेशनशिप बिटवीन HbO2 सॅच्युरेशन अँड ऑक्सिजन टेन्शन, म्हणजे
ऑक्सी हिमोग्लोबिनचं कॉन्सन्ट्रेशन सॅच्युरेशन आणि ऑक्सिजनचं टेन्शन. म्हणजे बघा एक लक्षात ठेवा, HbO2 ला पकडायला ना तेवढी डिमांड पण पाहिजे ना. म्हणजे हिमोग्लोबिन पण आत तेवढी पाहिजे, हिमोग्लोबिन तेवढी डिमांड पण पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ बाहेर 50 लोक जमा आहेत, रिक्षा 10-15 आहेत, ते 10-15 8-10 रिक्षामध्ये 7-8 रिक्षामध्ये एवढे 10-15 लोक मावणार कशी काय? मग डिमांड कशी आहे त्याप्रमाणे मी रिक्षा वाढवतो. तसं द रिलेशनशिप जी आहे HbO2 ची सॅच्युरेशनची आणि ऑक्सिजन टेन्शनची, त्याला सगळ्याला म्हणतात ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व. मला ऑक्सिजन किती पाहिजे आणि किती हिमोग्लोबिन अवेलेबल आहे, बरोबर ना. किती ऑक्सिजन टेन्शन आहे म्हणजे PPO2 किती आहे आणि HbO2 मला किती सॅच्युरेट करू शकतोय, या सगळ्याला ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व असं म्हणतात. आता हा जो काय कर्व आहे ना हा सिग्मॉइड येतो. दिस ऑक्सिजन हिमोग्लोबिन डिसोसिएशन कर्व इज अ सिग्मॉइड कर्व. सिग्मॉइड कर्व म्हणजे काय, तर ओरिजिन मधनं खाली येऊन सरळ येऊन एक वर जातो आणि मग सरळ स्ट्रेट होतो. आपण तो कर्व बघूया. and it shift towards the right due to increase in hydrogen and concentration. बघा जास्त ऑक्सिजन हायड्रोजन असेल तर ते ब्लड ऍसिडिक होणार. सो ज्या वेळेला हायड्रोजन म्हणजे थोडक्यात ऍसिडिक होऊन चालणार नाही ना, कारण ब्लड अल्कलाईन आहे. सो आता काय होणार, ज्या वेळेला ऑक्सिजनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल तेव्हा हा कर्व राईट साइडला शिफ्ट होतो ड्यू टू इन्क्रीज इन H+ कॉन्सन्ट्रेशन, increase in PpCO2, rise in temperature and rise in PDG. आता कधी वाढणार हायड्रोजन कॉन्सन्ट्रेशन, तर कार्बन डायऑक्साईडचं कॉन्सन्ट्रेशन जेव्हा इन्क्रीज होतं, टेम्परेचर इन्क्रीज झालं की काय म्हणतात PpO2 राईज इन टेम्परेचर इन्क्रीज झालं की कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण पण इन्क्रीज होतं. त्याचप्रमाणे सेलच्या आत DPG म्हणजे डायफॉस्फोग्लायकोरेट, ओके, डायफॉस्फोग्लायकोरेट पण वाढणार. DPG फॉर्म इन द RBC ड्युरिंग ग्लायकोलिसिस. इट लोअर्स द अफिनिटी ऑफ हिमोग्लोबिन फॉर ऑक्सिजन. हे सगळं कारणीभूत काय करतात, तर हिमोग्लोबिनच्या कॉन्सन्ट्रेशन, हिमोग्लोबिनच्या अफिनिटी कमी करण्याचं काम करतात. मग तसं होऊन चालणार नाही ना, बरोबर ना. मग असं जेव्हा असेल तेव्हा ग्राफ काय दाखवतो की तुमच्या ह्याच्यामध्ये ब्लड मध्ये कशाचं प्रमाण जास्त आहे, हायड्रोजन कॉन्सन्ट्रेशन प्रमाण जास्त झालंय. ओके, मग तो ऑक्सिजन डिसोसिएशन कर्व जो आहे तो नॉर्मलला जो काय असतो ना तो सरकतो कुठे, राईट साइडला सरकतो. बघा आपण इकडे दाखवूया. बघा ही जी नॉर्मल रेंज आहे, ही जी मध्ये काढली आहे ही नॉर्मल रेंज आहे, ही मधली काढली आहे ती. दिस इज द नॉर्मल CO2, नॉर्मल pH, बरोबर, नॉर्मल रेंज आहे. आता ज्या वेळेला CO2 चं प्रमाण जास्त असतं, म्हणजे CO2 चं प्रमाण जास्त कशामुळे होणार, म्हणजे हायड्रोजन कॉन्सन्ट्रेशन वाढणार की हा जो कर्व आहे हा राईट साइडला शिफ्ट झालेला दिसतो तुम्हाला. ही नॉर्मल रेंज आहे आणि CO2 ची लेवल कमी झाली की हा म्हणजे CO2 ची लेवल मेंटेन असायला पाहिजे, जशी ऑक्सिजनची लेवल मेंटेन असायला पाहिजे. CO2 वाढला किंवा कमी झाला तरी ब्लड ऍसिडिक किंवा जास्त अल्कलाईन होतं, तर ते होऊ नये म्हणून मेंटेन व्हायला पाहिजे. तो हा जो काय नॉर्मल काढलाय आपण, हा जो काय मधला कर्व आहे हा सिग्मॉइड कर्व आहे. बघा इकडनं सरळ राईज होऊन एका विशिष्ट लेवलला तो काय झालाय, तो स्थिर झालाय, स्टडी झालाय. आता जो मधला पार्ट आहे, हा मधला पार्ट काय दाखवतो, तर तो दाखवतो कार्बन डायऑक्साईडचं नॉर्मल कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे तो कार्बन डायऑक्साईड नॉर्मल आहे, पण हे जर जास्त झालं, बरोबर ना, कॉन्सन्ट्रेशन जास्त झालं तर हा जो काय कर्व आहे हा शिफ्ट होतो राईट साइडला. याचा अर्थ ऑक्सिजन कमी आहे आणि कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण जास्त आहे. त्याच्या बरोबर उलट म्हणजे pH लो झाला बघा, म्हणजे हे ऍसिडिक झाली. आता बरोबर उलट, कार्बन डायऑक्साईड जर जास्त झाला, सॉरी कार्बन डायऑक्साईड जर कमी झाला तर pH खाली जाणार, बरोबर ना. सो ऑब्विसली काय होणार माहितीये का, की हा कर्व आहे हा नॉर्मलच्या, ही नॉर्मल रेंज आहे, ही नॉर्मल रेंजच्या हा झाला, ही झाली लेफ्ट साइडला, ही झाली राईट साइडला. सो ही नॉर्मल रेंजच्या एक तर लेफ्ट साइडला किंवा राईट साइडला कर्व टर्न होणार डिपेंडिंग अपॉन दी कॉन्सन्ट्रेशन ऑफ कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड जास्त आहे का कार्बन डायऑक्साईड कमी आहे याच्यावरती डिपेंड करतं. इथे आपण घेतलंय ऑक्सिजनचा PPO2 म्हणजे
mm of Hg, that is oxygen hemoglobin dissociation. ऑक्सिजन हिमोग्लोबिन बरोबर किती डिसोशिएट झालंय, बरोबर ना, हे दाखवणारा हा कर्व आहे, म्हणून त्याला म्हणतात ऑक्सिजन हिमोग्लोबिन डिसोसिएशन कर्व. इथं आपण घेतलंय 2% सॅच्युरेशन ऑफ Hb. ओके, इथं आपण सॅच्युरेशन घेतलंय हिमोग्लोबिनचं, इथं आपण ऑक्सिजन घेतलाय आणि ह्याच्यावरनं कर्व काढलाय. हा ऑक्सिजन हिमोग्लोबिन कर्व असला तरी तो कशावर डिपेंड करतो, तो कार्बन डायऑक्साईडच्या कॉन्सन्ट्रेशन वर डिपेंड करतो, म्हणून त्याला म्हणतात. आणि ह्या इफेक्टला म्हणतात बोर्स इफेक्ट, BOHR, बोर्स इफेक्ट कर्व असं याला म्हटलं जातं. सो दिस इज अबाउट बोर्स इफेक्ट. इट इज द शिफ्ट ऑफ ऑक्सिहिमोग्लोबिन dissociation curve due to change in the partial pressure of CO2 in blood. CO2 मध्ये प्रेशर वाढलं, कमी जास्त झालं की हा कर्व हलतो, बरोबर ना. कुठला कर्व, ऑक्सिजन हिमोग्लोबिन डिसोसिएशन कर्व चेंज होतो. तो चेंज झाला आपण कर्व काढलाय. जर हाय झाला तर कुठल्या साईडला शिफ्ट होणार, लेफ्ट झाला तर कुठल्या साईडला शिफ्ट होणार, दॅट इज कॉल्ड एज बोर्स इफेक्ट. दुसरा एक ना हल्डेन्स इफेक्ट बघूया. हा एकदम छोटा आहे. ऑक्सिहिमोग्लोबिन फंक्शन एज ऍसिड, इट डिक्रीजेस pH of blood due to increasing number of H plus ion and HCO3 changes into H2O and CO2. In the alveoli where PPO2 is high and PPCO2 is low, ऑक्सिजनचं प्रमाण जास्त आणि कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण कमी आहे, and due to which the oxygen bind with hemoglobin, but in the tissue where PPO2 is lower, ब्लड मध्ये बाइंड केलं जातं, पण जेव्हा टिश्यू मध्ये जाणार तेव्हा O2 कमी होतो आणि CO2 वाढतो, आणि हिमोग्लोबिन डज नॉट होल्ड मच ऑक्सिजन, आणि ऑक्सिजन तो जास्त पकडू शकत नाही. हा एक दुसरा इफेक्ट आहे, पण मेनली हा इफेक्ट कन्सिडर केला जातो, दॅट इज कॉल्ड एज बोर्स इफेक्ट. सो हे कोणाला काय कन्फ्युजिंग आहे का, अंडरस्टूड, सगळ्यांना कळलंय का? याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके, आता पुढचा पण बघणार आहोत ना, दॅट इज कॉल्ड कार्बन मोनॉक्साईड पॉइझनिंग. म्हणजे इन्स्टेड ऑफ ऑक्सिजन जर आपण कार्बन डायऑक्साईड जास्त प्रमाणात घेतला तर काय होतं, चुकून गेला तर, आणि कसं मेंटेन केलं जातं, दॅट इज कॉल्ड कार्बन मोनॉक्साईड पॉइझनिंग. Affinity of hemoglobin of carbon monoxide is about 250 times more than oxygen. म्हणजे हिमोग्लोबिनला ऑक्सिजनची अफिनिटी जी आहे, हिमोग्लोबिन हॅज ग्रेटर अफिनिटी टुवर्ड्स ऑक्सिजन असं आपण म्हणतो, पण हिमोग्लोबिनला ऑक्सिजन पेक्षा कार्बन डायऑक्साईडला जास्त अफिनिटी आहे. ती किती आहे, तर ऑक्सिजनच्या 250 टाइम्स मोर. जेवढी ऑक्सिजनला अफिनिटी आहे त्याच्या 250 टाइम्स जास्त अफिनिटी कार्बन मोनॉक्साईडला आहे हिमोग्लोबिनची. So in presence of carbon monoxide, hemoglobin readily combines to form stable compound that is carboxyhemoglobin. म्हणजे हिमोग्लोबिनला कार्बन डायऑक्साईडची अफिनिटी जास्त असल्यामुळे ऑक्सिजन पेक्षा जर कार्बन मोनॉक्साईड जर आज जास्त गेला तर तो काय करणार, हिमोग्लोबिनला पहिला पकडतो आणि कार्बॉक्सी हिमोग्लोबिन तयार होतो. The hemoglobin is blocked by carbon monoxide, preventing the oxygen from binding with hemoglobin. हा कार्बन मोनॉक्साईड हा जो काय कार्बॉक्सी हिमोग्लोबिन आहे, हा कार्बॉक्सी हिमोग्लोबिनला ब्लॉक करतो कार्बन मोनॉक्साईड आल्यामुळे. ऑब्विसली ना, त्याची जास्त अफिनिटी कार्बन मोनॉक्साईड कडे, त्यामुळे ऑक्सिजनला सोडून तो कार्बन मोनॉक्साईड कडे जाणार आणि हिमोग्लोबिनची बाइंडिंग कॅपॅसिटी कमी करून टाकणार. दस लेस हिमोग्लोबिन इज अवेलेबल फॉर ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट. आणि ऑब्विसली सगळं हिमोग्लोबिन जर कार्बन मोनॉक्साईड कडे गेलं किंवा कार्बन मोनॉक्साईडला त्याने पकडलं तर ऑब्विसली ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट आहे तो कमी होणार, म्हणजे ऑक्सिजनची बाइंडिंग कॅपॅसिटी कमी होणार. आणि ऑब्विसली हे कसं झालं तर सेलपर्यंत ऑक्सिजन कमी जाणार. दिस इज कार्बन मोनॉक्साईड पॉइझनिंग, याला कार्बन मोनॉक्साईड पॉइझनिंग असं म्हणतात. सो
पुढचा आपण जो पार्ट बघणार दॅट इज कॉल्ड ट्रान्सपोर्ट ऑफ कार्बन डायऑक्साईड. बघा हा पण ना एक अतिशय महत्वाचा आहे. याच्यात प्रश्न डेफिनेटली विचारतात. फर्स्ट असेल राईट ए शॉर्ट नोट ऑन क्लोराईड शिफ्ट असा एक प्रश्न येतो. आहे एकदम सोपं ते, पण कळायला थोडंसं अंडरस्टँडिंग करून घेतलं की एकदम सोपं होईल ते. मी डायग्रामॅटिक पहिलं दाखवतो आणि नंतर आपण पुढे जाऊया. बघा ट्रान्सपोर्ट ऑफ कार्बन डायऑक्साईड, मगाशी मी सांगितलं ना हिमोग्लोबिन ट्रान्सपोर्ट करायला ऑक्सिजन हिमोग्लोबिनला पकडतो, मग तो ऑक्सी हिमोग्लोबिन होतो, मग ऑक्सी हिमोग्लोबिन सेलपर्यंत जातो. सेलमध्ये गेल्यानंतर कार्बन डायऑक्साईड सेलमधनं बाहेर पडणार. हा जो कार्बन डायऑक्साईड आहे हा 100% कार्बन डायऑक्साईड लंग्स कडे 3 मार्गाने येतो. आपण मग पहिल्या वेळा बोलताना असं ढोबळ बोललेलो की कार्बन डायऑक्साईड कंबाईन विथ हिमोग्लोबिन टू फॉर्म कार्बामिन हिमोग्लोबिन, पण असं होत नाही. 100%पैकी जवळजवळ 80% कार्बन डायऑक्साईड आहे हा बायकार्बोनेटच्या फॉर्म मध्ये लंग्स कडे येतो. आणि बायकार्बोनेट कडे म्हणजे आयदर सोडियम बायकार्बोनेट किंवा पोटॅशियम बायकार्बोनेट, सोडियम बायकार्बोनेट किंवा पोटॅशियम बायकार्बोनेटच्या फॉर्म मध्ये कसं येतो आपण पुढे बघूया. येतो आणि मग तो डिसोशिएट होऊन कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकला जातो. हा पहिला रूट आहे ज्यात मेजर कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकला जातो. दुसरा जो पार्ट आहे कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकण्याचा 80% गेला, बरोबर ना. आता राहिला 70% गेला, 70% टाकला तो. आता राहिला 30%. 30%पैकी 15% जो पार्ट आहे हा 15% पार्ट मात्र हिमोग्लोबिन बरोबर कंबाईन होतो आणि कार्बामिनो हिमोग्लोबिन तयार होतो. आणि मग हे कार्बामिन हिमोग्लोबिन लंग्स कडे येऊन डिसोशिएट कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकला जातो. म्हणजे 70% बायकार्बोनेटच्या फॉर्म मध्ये, 15% कार्बॉक्सी हिमोग्लोबिनच्या फॉर्म मध्ये आणि फक्त 5% तो प्लास्मा मध्ये डिझॉल्व्ह होतो आणि प्रोटिओनिक ऍसिड तयार करतो आणि हे बाहेर टाकले जातं. ह्यातला मेजर जो पार्ट आहे ना तो 70% आहे. म्हणजे बायकार्बोनेटच्या फॉर्म मध्ये आयदर सोडियम बायकार्बोनेट किंवा पोटॅशियम बायकार्बोनेट, ह्या दोन फॉर्म मध्ये कसा टाकला जातो हे बघणार. हा सगळ्यातला की टॉपिक आहे, हा सर्वात महत्वाचा पार्ट आहे. So transport of oxygen, carbon dioxide is readily soluble in water and it is transported by RBC and plasma in 3 different forms. The first by plasma in the solution of 7%, by bicarbonate ion म्हणजे either sodium bicarbonate किंवा potassium bicarbonate, that is 70%, and by red blood cells, that is 23%. Okay, म्हणजे RBCs, that is called as oxyhemoglobin. नाउ ह्यातला जो आपण पहिला पार्ट बघणार आहोत दॅट इज कॉल्ड एज बाय प्लास्मा ऑफ सोल्युशन ऑफ 7%. नाउ हे कसं होतं, ओनली 7% कार्बन डायऑक्साईड इज ट्रान्सपोर्टेड इन द डिझॉल्व्ड फॉर्म ॲज ए कार्बोनिक ऍसिड विच कॅन ब्रोकन डाऊन इनटू CO2 अँड H2O. प्लास्मा मध्ये असलेल्या पाण्यामध्ये यु नो दॅट आपल्याला माहिती आहे ब्लड मध्ये 90% पाणी आहे. ब्लड मध्ये आपण काय बघितलेलं, 55% प्लास्मा, 45% ब्लड सेल्स, 55% प्लास्मा मध्ये 90% पाणी आहे. सो या पाण्यामध्ये हा कार्बन डायऑक्साईड डिझॉल्व्ह होतो आणि डिझॉल्व्ह होऊन हा कार्बन डायऑक्साईड डिझॉल्व्ह होऊन आपण इकडे हा झाला की थांबूया आणि पुढचा टॉपिक मोठा आहे, मध्ये घेता नाही येणार मला, लेंदी आहे तो टॉपिक पुढचा. सेकंड जो ट्रान्सपोर्ट येतो. सो बाय प्लास्मा इन द सोल्युशन ऑफ 7%, सो ओनली 7% ऑफ CO2 इज ट्रान्सपोर्टेड इन द डिझॉल्व्ड फॉर्म. सो कार्बन डायऑक्साईड पाण्यामध्ये मिक्स होतो आणि पाण्यामध्ये मिक्स झाला की नंतर तो ब्रेक होतो, म्हणजे कार्बोनिक ऍसिड तयार होतं. कार्बोनिक ऍसिड परत ब्रेक होऊन CO2 आणि H2O वेगळा होतो. सो CO2 प्लस H2O गिव्स H2CO3. मग H2CO3 परत ब्रेक होणार आणि H प्लस आणि HCO3 मायनस तयार होणार. आता ना पुढचा जो आपण पार्ट बघणार आहोत हा बघणार बायकार्बोनेट. हा 70% आहे, पण हा 70% बायकार्बोनेट जो ट्रान्सपोर्ट होतो ना हा फार अतिशय महत्वाचा आहे. हे एकदा मी तुम्हाला रफली सांगतो, मग पुढच्या लेक्चरला आपण हे डिस्कस करूया. बघा कसा केला जातो, तर इथे मी डायग्रामॅटिक सगळं दाखवलंय. बघा हे लंग्स आहे, लंग्स मधनं आपण ऑक्सिजन इनहेल केला. हा इनहेल केलेला ऑक्सिजन कुठे गेला तर तो ब्लड मध्ये आला. ब्लड मध्ये हा हिमोग्लोबिनशी कंबाईन झाला. हिमोग्लोबिनशी कंबाईन HbO2 तयार झाला. HbO2 सेल मध्ये गेला. सेल मध्ये गेल्यानंतर तो ऑक्सिजन बरोबर कंबाईन, HbO2 मधला HbO2 डिसोशिएट झाला, O2 आत गेला.
आत गेल्यानंतर ही सेल आहे, बॉडीची सेल आहे. या सेलमध्ये ऑक्सिजन आत गेला की तो C6H12O6 बरोबर कंबाईन होतो आणि फॉर्म करतो तीन गोष्टी. कोणती? एटीपी, वॉटर आणि कार्बन डायऑक्साईड. हा कार्बन डायऑक्साईड सेलमधनं बाहेर काढला जातो. कार्बन डायऑक्साईड सेलमधनं बाहेर काढला जातो. बाहेर काढला की तो आला कुठे? ब्लड मध्ये. हे सगळं लंग्स आहे. हे लंग्स मधनं ब्लड मध्ये गेलं, बरोबर. ब्लड मधनं ऑक्सिजन हा झाला ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन. हे आपण बघितलं, ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन. ऑक्सिजन सेलकडे गेला. सेलकडे गेल्यानंतर मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी झाली, कार्बन डायऑक्साईड तयार झाला. आता सेलकडनं कार्बन डायऑक्साईड परत लंग्सकडे कसा येतोय, दॅट वी डिस्कस ट्रान्सपोर्ट ऑफ कार्बन डायऑक्साईड. आणि त्यातला ट्रान्सपोर्ट ऑफ कार्बन डायऑक्साईड मधले तीन पार्ट बघितले. 7% प्लास्मा, 70% बायकार्बोनेट. ते बायकार्बोनेटची प्रोसेस आपण बघतोय कशी येते. ही कार्बन डायऑक्साईड आहे. कार्बन डायऑक्साईड सेल मधनं बाहेर आलं. बाहेर आलेलं कार्बन डायऑक्साईड हे सगळं सेल मध्ये चाललंय. हे सेल मधनं चाललंय. आता सेल मधनं कार्बन डायऑक्साईड येणार आणि ब्लड मध्ये घुसणार परत. सो ब्लड मध्ये हा कार्बन डायऑक्साईड आला. ब्लड मध्ये आलेला कार्बन डायऑक्साईड गेला कुठे माहितीये का? आरबीसी मध्ये घुसतो. ब्ल्यू रंगाचं घातलेले आरबीसी आहे. आरबीसी मध्ये गेला. हे सगळं ब्लड मध्ये चाललंय. हा सगळा आता ब्लडचा पार्ट आहे. याच्या लाईनच्या खालचा सगळा पार्ट ब्लडचा आहे. त्याच्यावर आपण सेल बघितला. हा कार्बन डायऑक्साईड ब्लड मध्ये आला, ब्लड मधल्या सेल मध्ये आला. कुठल्या सेल मध्ये? तर आरबीसी मध्ये. म्हणजे कार्बन डायऑक्साईड ब्लड मधनं आरबीसी मध्ये घुसतो. आरबीसी मध्ये आल्यानंतर तो वॉटर बरोबर म्हणजे पाण्याबरोबर कंबाईन होतो आणि तिकडे त्याचा तयार होतं कार्बोनिक ऍसिड. हे कार्बोनिक ऍसिड डिसोसिएशन होऊन त्याचे दोन आयन तयार होतात, HCO3- आणि H+. HCO3- आणि H+. आता इकडे आयोनिक बॅलन्स मेंटेन केला जातो. त्याच वेळेला सेलच्या बाहेर, त्याच वेळेला आरबीसीच्या बाहेर ब्लड मध्ये सोडियम क्लोराईड असतं, NaCl असतं. ते NaCl डिसोशिएट होतं Na+ and Cl-, Na+ and Cl-. आता हा जो काय HCO3 आहे, हा HCO3 काय केला जातो? आरबीसी मधनं बाहेर काढला जातो आणि तो सोडियम बरोबर कंबाईन होतो. बाहेर असलेल्या ब्लड मधल्या सोडियम बरोबर HCO3 कंबाईन होतो आणि कंबाईन होऊन तयार होतं NaCO3, दॅट इज कॉल्ड सोडियम बायकार्बोनेट. हे सोडियम बायकार्बोनेट डिसोशिएट होतं आणि कार्बन डायऑक्साईड परत लंग्स मध्ये दिला जातो. सो अशा रीतीने हा कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकला गेला. पण ज्या वेळेला इकडे हे जेवढे H+ असतात तेवढे HCO3- असतात. सो आयोनिक बॅलन्स इकडे मेंटेन केला जातो आरबीसी मध्ये. पण जेव्हा जेव्हा एक निगेटिव्ह आयन बाहेर जातो, जर तसाच बाहेर जायला लागला ना, तर पॉझिटिव्ह आयनचं कॉन्सन्ट्रेशन वाढणार. आयन कॉन्सन्ट्रेशन वाढणार, याचा आयन वाढत नाहीत, पण निगेटिव्ह आयन गेल्यामुळे पॉझिटिव्ह आयन वाढले ना. उदाहरणार्थ 3+ आहेत आणि 3- आहेत, पण 3- पैकी 2- गेले तर झाले कसे? अनइक्वल झाले. H+3 झाले आणि HCO3 एकच झाला. सो ऑब्विसली कॉन्सन्ट्रेशन वाढलं. सो ज्या ज्या वेळेला HCO3- बाहेर जाईल त्या वेळेला आयोनिक बॅलन्स मेंटेन करण्यासाठी बाहेर नसलेला ब्लड मध्ये असलेलं Cl हे आत घुसतं. बाहेर नसलेलं Cl हे आत घुसतं आणि ती HCO3 ची जागा घेतं. त्यामुळे आयोनिक बॅलन्स इकडे मेंटेन केला जातो. जेवढे म्हणून HCO3- बाहेर जातील तेवढे Cl- बाहेरनं आत येतात, H+ बरोबर कॉन्सन्ट्रेशन मेंटेन करायला. यालाच म्हणतात क्लोराईड शिफ्ट. यालाच म्हणतात क्लोराईड शिफ्ट. ओके, हे आपल्याला डिटेल मध्ये बघायचंय. हे मी तुम्हाला डायग्रामॅटिक दाखवलं, मी परत एकदा एक्सप्लेन करतो. हा जो काही रूट सांगितला ना, हा सगळा ट्रान्सपोर्ट ऑफ कार्बन डायऑक्साईड आहे. हा इथपासून हा सगळा ट्रान्सपोर्ट ऑफ कार्बन डायऑक्साईड आहे आणि हा ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन आहे. मी परत एकदा रिपीट करतो, बघा. बघा, लंग्स आहे. लंग्स मध्ये इनहेल करणार आपण, इनहेल करणार ऑक्सिजन. हा ऑक्सिजन जाणार कुठे? अल्टिमेटली ब्लड मध्ये जाणार. म्हणजे आपण पल्मनरी आर्टरी कॅपिलरी, पल्मनरी वेन. सो पल्मनरी वेन मध्ये गेला, ऑक्सिजन हिमोग्लोबिन बरोबर कंबाईन झाला, अनस्टेबल कंपाऊंड तयार झालं ऑक्सिहिमोग्लोबिन. ऑक्सिहिमोग्लोबिन सेल पर्यंत आलं. सेल पर्यंत आल्यानंतर ते डिसोशिएट झालं. डिसोशिएट झाल्यानंतर Hb बाहेर राहिला, ऑक्सिजन सेलच्या आत गेला. ऑक्सिजन सेलच्या आत गेल्यानंतर सेलच्या आत C6H12O6 असतो. त्याच्यामध्ये मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी होणार आणि तीन गोष्टी तयार होणार. पहिलं होणार एटीपी, ऍडिनोसिन ट्रायफॉस्फेट, वॉटर आणि कार्बन डायऑक्साईड. हा कार्बन डायऑक्साईड आता हे झालं ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन फ्रॉम लंग्स टू सेल. ही बॉडी सेल आहे.
आता हा कार्बन डायऑक्साईड सेल मधनं बाहेर ब्लड मध्ये आला, पण ब्लड मध्ये येऊन तो ब्लड मधल्या आरबीसी मध्ये घुसतो. सो आता आपण काढूया कार्बन डायऑक्साईड सेल मधनं बाहेर आला आणि आता तो ब्लड मध्ये घुसला. ब्लड मध्ये कार्बन डायऑक्साईड आला, हा कार्बन डायऑक्साईड गेला कुठे तर आरबीसी मध्ये एंटर केला त्याने. नाउ कार्बन डायऑक्साईड फ्रॉम blood enter into RBC. In RBC, it combine with water. All these reaction is accelerated by enzyme called as carbonic anhydrase. आपण एकदम बघितलं बघा सर्क्युलेशन मध्ये. आरबीसी मध्ये काय असतं? आरबीसी मध्ये असतं हिमोग्लोबिन आणि एन्झाइम दॅट इज कॉल्ड एज कार्बोनिक अनहायड्रेस. हे कार्बोनिक अनहायड्रेस हे रिएक्शन एनहान्स करतात, फास्ट करतात, बरोबर, ऍक्सिलरेट करतात. सो कार्बोनिक अनहायड्रेस काय मुळे काय होणार तर कार्बन डायऑक्साईड वॉटर बरोबर कंबाईन होतो, HCO3 तयार होतं, HCO3 गेट डिसोशिएट होतो, HCO3 मायनस आणि H प्लस. ब्लड मध्ये बाहेर NaCl असतं, NaCl गेट डिसोशिएट होऊन Na प्लस आणि Cl मायनस तयार होतं. आता हा जो काय आरबीसी मध्ये असलेला HCO3 आहे, हा HCO3 बाहेर पडतो आणि सोडियम बरोबर कंबाईन होतो. सोडियम बरोबर कंबाईन झाला की त्यापासून NaCO3 तयार होतं. हे NaCO3 डिसोशिएट होऊन कार्बन डायऑक्साईड तयार होतो. हा कार्बन डायऑक्साईड लंग्स मध्ये आत दिला जातो आणि तो लंग्स मधनं बाहेर एक्सपायर केला जातो. ज्या वेळेला HCO3 मायनस बाहेर जातात त्यावेळेला आरबीसी मध्ये असलेल्या हायड्रोजन आयनचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं. हे वाढलेलं कॉन्सन्ट्रेशन मेंटेन करण्यासाठी ब्लड मध्ये असलेलं निगेटिव्ह आयन दॅट इज क्लोरीन आयन Cl आयन हे आरबीसीच्या आत घुसतं आणि जेव्हा आरबीसीच्या आत जातं when the chlorine enter into the RBC it maintain the ionic equilibrium and this is called as chloride shift. याला क्लोराइड शिफ्ट असं म्हणतात. सो इन शॉर्ट हे मी तुम्हाला डायग्रामॅटिक दाखवलंय. आपल्याला पुढे आता हे डिटेल मध्ये बघायचं आहे. ही मुळात कन्सेप्ट कळली तर पुढचं सगळं कळेल. सो अंडरस्टूड झालं का तुम्हाला? हे कळलं का? वेळ कमी राहिलाय, जरा कमेंट सांगा कळलं का नाही कळलं. सो ह्याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या. हा काय पुस्तकात नाहीये, हे मी तयार केलेलं आहे. हे स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे कळावं म्हणून बनवलंय. ओके, सो आपण आता काय करूया तर इथं आपण थांबूया. हा पार्ट खूप मोठा आहे, हा लगेच होणार नाही, त्याला एक दीड तास लागणार. सो पुढच्या लेक्चरला, उद्या लेक्चर असेल मला, तुम्हाला लक्षात नाही बघतो मी, उद्याच्या लेक्चरला आपण हे पुढे कंटिन्यू करू. तर हे तुम्हाला इथपर्यंत कळलंय, हेच आता आपण पुढे कंटिन्यू करणार आहोत. डोक्यात घ्या, घरी जाऊन जरा घरी असणार हे जरा एकदा वाचा.